महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. राजांचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्य योद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळात नव्हे तर आत्ताच्याही कित्येक शतकात तोड नाही. असे हे छत्रपती शिवाजी महाराज केवळ पुण्यवंत राजाच नव्हते, तर ते आदर्श नीतिवंत राजा होते. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे शिवछत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दीनदलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे पराक्रमी, मुत्सद्दी आणि दूरदृष्टीचे सरदार होते. युद्ध कौशल्य आणि राजकारणाची जाण ही त्यांची मोठी वैशिष्ट्ये होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर सर्वात खोल प्रभाव पडला तो त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचा. राजमाता जिजाऊ या केवळ माता नव्हत्या, तर त्या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांनी बाल शिवबाला रामायण, महाभारत, वीर पुरुषांच्या कथा, संतांचे विचार याद्वारे धर्म, न्याय आणि कर्तव्य यांचे धडे दिले. अन्याय सहन करायचा नाही, दुर्बलांच्या मदतीला धावून जायचं, स्त्रियांचा सन्मान राखायचा आणि प्रजेचं रक्षण करायचं, ही मूल्ये जिजाऊंनी बालमनात घट्ट रुजवली. श्रोतेहो, बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर होणारे अन्याय, त्यांची दुःखे आणि असुरक्षितता जवळून पाहिली. यातूनच त्यांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली. राजा हे केवळ सत्ताधीश नसून तो प्रजेचा रक्षक असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षण आणि शिस्तीसाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या, युद्धतंत्र आणि प्रशासनाचे धडे दिले. शिस्त, वेळेचे नियोजन आणि नेतृत्व ही गुण वैशिष्ट्ये त्यांनी विकसित केली. डोंगर दऱ्यात फिरणे, किल्ल्यांची पाहणी करणे, स्थानिक मावळ्यांशी संवाद साधणे यातून छत्रपती शिवाजी महाराजांना भूप्रदेशाची आणि लोकांची उत्तम जाण मिळाली. हीच पुढे त्यांच्या युद्धनीतीची मोठी ताकद ठरली. संत परंपरेचाही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रभाव होता. समता, सहिष्णुता आणि माणुसकी हे विचार त्यांच्या आचरणात दिसून येतात. म्हणूनच पुढे त्यांचं राज्य धर्मसहिष्णू आणि लोकाभिमुख ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे जन्मापेक्षा संस्कारांनी अधिक घडले. आईची शिकवण, गुरूंचे मार्गदर्शन, परिस्थितीचे भान आणि जनतेच्या वेदनेची जाणीव यातून घडला स्वराज्याचा राजा. महान नेतृत्व अचानक तयार होत नाही, ते घडतं संस्कारातून, शिस्तीतून आणि ध्येयासाठीच्या निष्ठेतून. छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण याच गोष्टींचे प्रेरणादायी उदाहरण आहे. स्वराज्याची सुरुवात ही एका मोठ्या युद्धाने झाली नाही, तर ती झाली एका ठाम विचाराने. हे राज्य रयतेचेच असावे. त्या काळात दख्खन प्रदेशात मुघल आदिलशाही आणि निजामशाही या सत्तांचे वर्चस्व होते. स्थानिक जनतेवर अन्याय, जुलूम आणि असुरक्षितता होती. या परिस्थितीत तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा संकल्प दृढ होत गेला. पुणे परिसरात राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थानिक मावळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा, धैर्य आणि नेतृत्व हे गुण पाहून अनेक तरुण त्यांच्या भोवती एकत्र आले. यातून तयार झाली स्वराज्याची पहिली घटना. इसवी सन 1645 मधील तोरणा किल्ल्याचा विजय. अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला. हा विजय केवळ किल्ल्याचा नव्हता, तर तो होता आत्मविश्वासाचा आणि ध्येयविश्वासाचा. तोरणा जिंकल्यानंतर त्याचा विस्तार आणि मजबूतीकरण करण्यात आलं. यानंतर राजगड हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी ठरला. कोंढाणा, पुरंदर, चाकण
असे अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी कौशल्याने ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थानिक देशमुख, देशपांडे, पाटील यांना विश्वासात घेतलं. लोकांचा पाठिंबा मिळवला. स्वराज्य ही लोकांचीच चळवळ बनवली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला त्रास आणि लुटमार होणार नाही, स्त्रियांचा आणि धर्मस्थळांचा अवमान होणार नाही हा नियम कटाक्षाने पाळला. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. स्वराज्य उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना केंद्रस्थानी ठेवलं. किल्ले म्हणजे संरक्षण, प्रशासन, सुरक्षित ठिकाणे. डोंगर किल्ले, भुईकोट किल्ले आणि नंतर समुद्र किल्ले या तिन्ही प्रकारांचा वापर स्वराज्य बळकट करण्यासाठी करण्यात आला. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात मावळ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. निष्ठा, शौर्य आणि त्यात त्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याची पायाभरणी मजबूत केली. स्वराज्याची सुरुवात केवळ राजकीय घटना नव्हती, तर ती सामाजिक आणि मानसिक क्रांती होती. लोकांच्या मनात आपले राज्य असू शकते हा विश्वास निर्माण झाला. गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय युद्धतंत्र. गनिमी कावा म्हणजे समोरासमोर युद्ध न करता युक्ती, वेग, गुप्त हालचाली आणि अचानक हल्ल्यांच्या सहाय्याने शत्रूवर विजय मिळवण्याची पद्धत. गनिमी म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजेच डावपेच, म्हणजेच शत्रूवर युक्तीने मात करणे. त्या काळात मुघल आणि आदिलशाही सैन्य संख्येने मोठे, साधन संपन्न आणि जड शस्त्राने सज्ज होते. त्यांच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य संख्येने कमी होतं, म्हणून थेट मैदानावरील युद्ध नेहमीच फायदेशीर ठरत नव्हतं. याच परिस्थितीत शिवाजी महाराजांनी निवडला नवा मार्ग, चपळ, अनपेक्षित आणि बुद्धीवर आधारलेला. गनिमी काव्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अचानकपणा. शत्रू तयार नसताना त्याच्यावर झडप घालायची आणि आपला हेतू साध्य करायचा. गनिमी काव्यात भौगोलिक नकाशाचा वापर अत्यंत महत्त्वाचा होता. डोंगरदऱ्या, घाटमार्ग, जंगल आणि अरुंद वाटा यांचा अचूक उपयोग केला जाई. शत्रूला अपरिचित असलेल्या प्रदेशात त्याला अडकवलं जाई. रात्रीच्या वेळचे हल्ले हे देखील गनिमी काव्याचे वैशिष्ट्य. अंधाराचा फायदा घेऊन शत्रूंच्या छावण्यांवर छापे टाकले जात. यासाठी आवश्यक होते मजबूत गुप्तहेर जाळे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अत्यंत कार्यक्षम गुप्त माहिती व्यवस्था होती. शत्रूंची हालचाल, ताकद, योजना यांची माहिती आधीच मिळत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या तंत्राचे खरे आधारस्तंभ होते. ते चपळ, सहनशील आणि भूप्रदेशाशी परिचित होते. कमी साधनांतही मोठे काम करण्याची त्यांची तयारी असे. इतिहासात गनिमी काव्याची अनेक प्रभावी उदाहरणे दिसतात. पुण्यातील लाल महालावर शाहिस्तेखानावर अचानक हल्ला हा त्यापैकी एक महत्त्वाचा प्रसंग. रात्रीच्या वेळी केलेल्या या धाडसी हल्ल्याने शत्रू हादरून गेला. गनिमी कावा फक्त युद्ध जिंकण्याची पद्धत नव्हती, तर ती होती विचारपूर्वक आखलेली रणनीती. यात सैनिकांची जीवितहानी कमी होई, तसंच खर्चही कमी होई आणि शत्रूवर मानसिक दबाव निर्माण होई. गनिमी कावा आपल्याला शिकवतो, शक्ती मोठी असली तरी युक्ती आणि नियोजन अधिक मोठं असतं. इसवी सन 1645 मध्ये अल्पवयीन असलेल्या शिवबानी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य निर्माण करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही भावना त्यांनी तेव्हाच मनाशी पक्की केली. याच शपथेतून स्वराज्याच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. इसवी सन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हा त्यांनी जिंकलेला स्वराज्याचा पहिला किल्ला. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट झाली. खानाने कपटाने हल्ला केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी चातुर्याने वाघ नखांच्या सहाय्याने प्रतिकार केला. अफझल खान ठार झाला आणि स्वराज्याची ताकद सर्व दूर गाजली. इसवी सन 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी लाल महालात अचानक केलेल्या हल्ल्याने शाहिस्तेखान जखमी झाला. ही गनिमी काव्याची अत्यंत यशस्वी मोहीम ठरली. इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर मोहीम काढली. मुघलांच्या संपन्न व्यापारी शहरावर योग्य नियोजन करून
मोठी संपत्ती मिळवली. ही संपत्ती स्वराज्य उभारण्यासाठी वापरण्यात आली. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावून नजर कैदेत ठेवलं, परंतु महाराजांनी अद्भुत युक्ती वापरून मिठाईंच्या पेठाऱ्यातून स्वतःची आणि संभाजी महाराजांची सुटका करून घेतली. ही घटना त्यांच्या बुद्धिमत्ता आणि धैर्याची साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना केवळ दगड मातीची बांधकामे म्हणून पाहिलं नाही, तर ते स्वराज्याचे मजबूत आधारस्तंभ मानलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत, किल्ले म्हणजे स्वराज्याची श्वासोच्छवासाची केंद्रे. स्वराज्याची भौगोलिक रचना ही डोंगरदऱ्यांनी आणि घाट मार्गाने युक्त होती. या प्रदेशात किल्ले उभारणं हे संरक्षणाचे सर्वात प्रभावी साधन होतं. किल्ल्यांचं पहिलं महत्त्व संरक्षण. शत्रूच्या अचानक हल्ल्यांपासून प्रजेचं आणि प्रदेशाचं संरक्षण किल्ल्यांमुळे शक्य झालं. किल्ल्यांचं दुसरं महत्त्व प्रशासनाचं केंद्र. किल्ल्यांवरून प्रदेशाचे व्यवस्थापन, न्यायदान आणि महसूल गोळा केला जात असे. तिसरं महत्त्व लष्करी रणनीती. किल्ले म्हणजे गनिमी काव्याचे प्रमुख आधार. इथूनच हल्ल्यांची आखणी, गुप्त हालचाली आणि मोहिमी राबवल्या जात. चौथे महत्त्व पुरवठा आणि सुरक्षित आश्रय. धान्य कोठार, पाण्याची टाकी, शस्त्रसाठा हे सर्व किल्ल्यांवर सुरक्षित ठेवले जाईल. दीर्घकालीन वेढाही किल्ले सहज झेलू शकत. पाचवं महत्त्व मानसिक बळ. प्रजेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होत असे. किल्ले पाहताच मावळ्यांचे मनोबल वाढे आणि शत्रूच्या मनात भीती निर्माण होई. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि किल्ले दुरुस्त केले आणि काही नवे किल्ले बांधले. रायगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर हे किल्ले स्वराज्याचे महत्त्वाचे किल्ले ठरले. प्रत्येक किल्ला स्वतःमध्ये एक स्वतंत्र व्यवस्था होती. पाणी, अन्न, निवारा, संरक्षण या सर्वांची काळजी अत्यंत काटेकोरपणे घेतली जाई. किल्ल्यांमुळे स्वराज्याची सीमा सुरक्षित राहिली, स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित राहील आणि मराठा साम्राज्य भक्कमपणे उभे राहिले. आज ही किल्ले आपल्याला इतिहासाची साक्ष देतात आणि स्वराज्याची प्रेरणा देतात. स्वराज्याचे आरमार म्हणजे नौदल. त्या काळात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर परकीय सत्तांचा प्रभाव वाढत होता. पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, डच हे सागरी मार्गांवर वर्चस्व मिळवत होते. समुद्रमार्गे होणारी लूट, परकीय हस्तक्षेप आणि किनारपट्ट्यावरील हल्ले सामान्य झाले होते. ही परिस्थिती ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आणि सक्षम आरमार उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराजांचे आरमार केवळ लढाईसाठी नव्हते, तर ते स्वराज्याच्या सागरी स्वातंत्र्याचं रक्षण करणारे मजबूत कवच होते. आरमार उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्ट्यावरील भौगोलिक परिस्थितीचा अचूक अभ्यास केला. किल्ले, बंदरे आणि जहाज बांधणी यांचा एकात्मिक विचार करण्यात आला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा आणि सुवर्णदुर्ग हे सागरी किल्ले आरमारांचे प्रमुख आधारस्तंभ ठरले. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज भारतातील पहिले आधुनिक आरमार उभारणारे शासक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही सागरी दूरदृष्टी आजही भारताची नौदलासाठी प्रेरणादायी आहे. मराठी इतिहासातील एक सुवर्ण क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा. दीर्घ संघर्ष, पराक्रम आणि स्वराज्य उभारणीच्या अथक प्रयत्नानंतर स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. स्वतंत्र हिंदवी राज्याची घोषणा व्हावी या हेतूने राज्याभिषेकाचा निर्णय घेण्यात आला. इसवी सन 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी रायगड किल्ल्यावर हा भव्य सोहळा पार पडला. राज्याभिषेकासाठी काशी येथील विद्वान पंडित गागाभट्ट यांना निमंत्रित करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक सोहळा पार पडला. राज्याभिषेकापूर्वी अनेक धार्मिक विधी, शुद्धीकरण, समारंभ आणि वेदघोष करण्यात आले. देशभरातील पवित्र नद्यांचे पाणी रायगडावर आणण्यात आले होते. सुवर्ण सिंहासनावर महाराज विराजमान झाले आणि मंत्रोच्चारात त्यांचा अभिषेक करण्यात आला. याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्याभिषेकानंतर नवीन राजमुद्रा जाहीर झाली. स्वतंत्र नाणी चलनात आली. प्रशासन अधिक संघटित करण्यात आलं. हा सोहळा
फक्त एका राजाचा राज्यारोहण नव्हता, तर तो होता स्वराज्याच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा. राज्याभिषेकामुळे मराठा साम्राज्याला कायदेशीर आणि धार्मिक मान्यता मिळाली. प्रजेच्या मनात अभिमान आणि आत्मविश्वास वाढला. रायगडावर तो दिवस आनंद, उत्साह आणि अभिमानाने उजळून निघाला होता. आजही हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली क्षण म्हणून स्मरणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मूल्य स्त्रियांचा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पराक्रमाइतकंच संस्कार, नैतिकता आणि मानवतेसाठीही ओळखले जाते. त्यांच्या स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान हा कडक नियम होता. महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिले होते. युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रिया, मुले आणि निरपराध प्रजा यांना कोणताही त्रास होता कामा नये. शत्रूची स्त्री सुद्धा आई बहीण मानावी, तिचा अवमान होऊ देऊ नये, ही महाराजांची ठाम भूमिका होती. इतिहासात एक उल्लेखनीय प्रसंग सांगितला जातो. कल्याण मोहिमेदरम्यान एका सरदाराने शत्रुघरातील स्त्रीला पकडून महाराजांसमोर आणलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवण्याचा आदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, परस्त्री ही आई समान आहे. ही केवळ त्यांची वाणी नव्हती, तर आचरणातील नीती होती. त्या काळात युद्धांमध्ये लुटमार आणि अत्याचार सामान्य मानले जाई, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात त्याला कठोर बंदी घातली. स्त्रियांच्या सुरक्षिततेमुळे प्रजेच्या मनात विश्वास आणि आदर निर्माण झाला. स्वराज्य हे न्याय आणि संस्कारांवर उभे आहे, ही जाणीव दृढ झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांमागे राजमाता जिजाऊंची शिकवण आणि संस्कारांची परंपरा होती. त्यातूनच स्त्री सन्मानाची मूल्ये स्वराज्यात रुजली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगल्भ पैलू धार्मिक धोरण. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माभिमानी होते, परंतु तेवढेच धर्मसहिष्णू आणि न्यायप्रियही होते. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मांना समान सन्मान आणि संरक्षण दिले जात असे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्याचा अर्थ इतर धर्माविरुद्ध द्वेष नव्हता. स्वराज्य म्हणजे न्याय, सुरक्षितता आणि स्वाभिमान सर्वांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात विविध धर्माचे सैनिक आणि अधिकारी होते. मुस्लिम सरदार, प्रमुख आणि नौदलातील अधिकारीही महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. यावरून दिसून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पात्रतेला महत्त्व दिलं, धर्माला महत्त्व दिलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदी, दर्गे आणि इतर धार्मिक स्थळांचा आदर राखायचे आदेश दिले होते. युद्धाच्या काळातही धार्मिक स्थळांची तोडफोड करू नये असा कडक नियम होता. धर्मांतर जबरदस्तीने करू नये, प्रजेच्या श्रद्धांचा मान राखावा, ही महाराजांची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी संत, साधू, फकीर आणि विद्वान व्यक्तींचा नेहमी सन्मान केला. समाजातील आध्यात्मिक शक्तींना राजाश्रय दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे समन्वयक, सहिष्णुता आणि मानवतेवर आधारलेले होते. त्यामुळे स्वराज्यात सामाजिक सलोखा टिकून राहिला. धर्माचा वापर विभाजनासाठी नव्हे तर मूल्यांसाठी करावा, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणातून दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे केवळ एका पराक्रमी योद्धापुरते मर्यादित नव्हते, तर ते होते दूरदृष्टीचे राज्यकर्ते, कुशल संघटक, न्यायप्रिय राजा आणि उच्च संस्कारांचे नेते. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दूरदृष्टी हा अत्यंत महत्त्वाचा गुण होता. भविष्यातील धोके आणि संधी यांचा अचूक अंदाज घेऊन ते निर्णय घेत असत. किल्ले, आरमार, गनिमी कावा या सर्व योजनामागे त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांचा दुसरा मोठा गुण धैर्य आणि शौर्य. अनेक संकट, बलाढ्य शत्रू आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराज कधी डगमगले नाहीत. महाराज उत्कृष्ट संघटक होते. सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांनी शिस्तबद्ध सेना उभी केली. योग्य माणूस योग्य ठिकाणी नियुक्त करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक महत्त्वाचा गुण न्यायप्रियता. प्रजेवर अन्याय होऊ नये यासाठी ते सदैव जागरूक असत. शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असे. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण जनतेशी जवळीक. छत्रपती शिवाजी महाराज प्रजेच्या समस्या ऐकत, त्यांच्याशी संवाद साधत. त्यामुळे प्रजेच्या मनात विश्वास निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे साधेपणा, शिस्त, नैतिकता आणि राष्ट्रभक्ती यांनी घडलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते, पराक्रमासोबत संस्कार, न्याय आणि मूल्ये ही तितकीच महत्त्वाची असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजच्या काळातील महत्त्व आणि त्यांच्या विचारांची आजही का गरज आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील राजा नाही, तर ते एक विचार आहेत, एक मूल्य व्यवस्था आहेत आणि उत्तम राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण आहेत. आजच्या काळात सुशासन हा मोठा विषय आहे. महाराजांनी प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च स्थान दिलं. पारदर्शक प्रशासन, जबाबदार अधिकारी आणि शिस्तबद्ध व्यवस्था हे त्यांचे तत्व होते. आजच्या प्रशासनालाही हीच दिशा मार्गदर्शक ठरते. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वावलंबन याचे महत्त्व आज अधिक आहे. महाराजांनी किल्ले, आरमार आणि मजबूत सैन्य उभारून संरक्षणाचा आदर्श दिला. सुरक्षा स्वतः करण्याची वृत्ती आजही तितकीच आवश्यक आहे. स्त्रियांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांची ठाम भूमिका होती. समाजात स्त्रीला सुरक्षितता आणि सन्मान मिळावा हा संदेश आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्म, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचे केंद्र होते. सर्व धर्मांना समान आदर आजच्या बहुविध समाजासाठी ही मोठी शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक महत्त्वाचा संदेश संघटन आणि नेतृत्व. सामान्य माणसाला एकत्र करून मोठे ध्येय साध्य करता येते हे त्यांनी कृतीतून दाखवले. आजच्या तरुणांसाठी हा प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांचे जीवन शिकवते धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा याच्या आधारावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकतं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळापुरते मर्यादित नाहीत, ते वर्तमानाचे मार्गदर्शक आणि भविष्याचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आपल्याला एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारले तरी आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने धडधडू लागतात. त्यांच्या जीवनातील एक एक प्रसंग आपल्याला आजही नवी प्रेरणा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उज्ज्वल आणि उदात्त चरित्र प्रत्येक पिढीसाठी महत्त्वाचा ठेवा आहे. तो जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा पुन्हा समजून घेणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती मनामनावर राज्य का करते हे गुपित शोधायला हवं. शेकडो वर्षांच्या जुलमातून जनतेची सुटका करणारे, शत्रूंच्या स्त्रियांचा योग्य सन्मान राखणारे, रयतेच्या भाजीच्या देठाला हात न लावण्याचा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. निश्चयांचा महामेरू, बहुजनांशी आधारू, महाराष्ट्राचा छावा, जिजाऊंचा रावा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.